नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, वाढणार तर कधी वाढणार, काय कसे वाढणार, कारण काय आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जवळ बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. स्क्रीन होऊ शकता. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणाऱ्या कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या पथ्यावर नसल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. खरेदी सुरू झाल्यापासून बाजार समितीच्या दरापेक्षा ते कमीच निघाले आहे. चालू सप्ताहात प्रति क्विंटल 2555 रुपये दर जाहीर केले आहे, तर बाजारात 2700 ते 3000 रुपयापर्यंत 3400, 3500, 4000चा टप्पा या ठिकाणी काही बाजार समितीमध्ये पोहोचतो आहे. आणि खरं तर म्हणलं तर या ठिकाणी बघू शकता, त्यामुळे ग्राहक व्यवहार विभागाचे दर ठरवण्याबाबत गोंधळ कायम असल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने नाफेड व NCF-ला 5 लाख टन कांदा खरेदीची परवानगी दिली. चालू वर्षी कांदा दर ठरवण्याचा अधिकार स्वतः विभागाने राखून ठेवला. यापूर्वी नाफेड व NCF हे दोन्ही प्रमुख खरेदीदार म्हणून बाजार समितीच्या 3 दिवसाचे दर घेऊन त्याची सरासरी निश्चित करून दर जाहीर करत असे. मात्र यंदा त्यात बदल झाल्याने खरेदी केंद्र व प्रामुख्याने शेतकरी अडचणीत आहे. मे महिन्यात दुसऱ्या सप्ताहात कांद्याची खरेदी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 1650, त्यानंतर 1850, तिसऱ्यांदा 2105 आणि आता 2555 रुपये दर काढले आहेत. पहिल्यापासून निघालेले हे दर कधीही स्पर्धात्मक या ठिकाणी नव्हते आणि त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बाजार समितीमध्ये तुलनात्मक चांगले दर मिळत आहे. त्यामुळे केंद्राची खरेदी लक्ष्यांकाच्या 10% आत आहे. आता नव्याने दर जाहीर होताच तो स्पर्धात्मक असतील अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांच्या अर्थकारणाकडे लक्ष न देता ग्राहकांच्या फायद्याचाच विचार या माध्यमातून होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हिताच्या वल्गना करून ग्राहक हिताच्या छुपा अजेंडा पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या कामकाजातून पुढे आला आहे. धन्यवाद.